कुरुंदवाडमध्ये बेंदुरानिमित्त करतोडीचा थरार, मान्यवरांना कुरुंदवाड भूषण प्रदान, महाराष्ट्र कला व सांस्कृतिक संघाचा उपक्रम, हजारो नागरिकांची उपस्थिती। महाराष्ट्र कला व सांस्कृतिक संघाच्या वतीने महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित बिनदाती खोंडाच्या करतोडी स्पर्धा आणि कुरुंदवाड भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आमदार सटेज उर्फ बंटी पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, उद्यान पंडित गणपतराव पाटील, आमदार अशोकराव माने यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला। कुरुंदवाड भूषण पुरस्कार माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, इतिहास संशोधक शशिकांत पाटील, कायदे पंडित धैर्यशील सुतार आणि बैलगाडा मालक धनपाल पोमाजे यांना प्रदान करण्यात आला। करतोडी स्पर्धा निकाल यावेळी 75 खोंडांचा स्पर्धेमध्ये सहभाग झाला होता। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी हर्षद ढाले ठरले। त्यांना चांदीची गदा आणि रोख रक्कम 25,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले। द्वितीय क्रमांकाचे मानकरी तुषार कोळेकर ठरले। त्यांना ढाल आणि रोख रक्कम 15,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले। तृतीय क्रमांकाचे मानकरी राकेश नंदागावे ठरले। त्यांना ढाल आणि रोख रक्कम 10,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले। तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी गिरीश कोळी ठरले। त्यांना ढाल आणि रोख रक्कम 5,000 देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन हलगी सम्राट राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, संतोष शहा व सहकार यांनी केले। सूत्रसंचालन रणजित आवळे यांनी केले, तर डॉक्टर सुनील चव्हाण यांनी आभार मानले। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।